आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्य दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश करत 12 आरोपींना अटक केली आहे। दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी वाडीवरे पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-आग्रा महामार्गावरील राजूर पाटी परिसरात गुजरात येथील धर्मेंद्र पटेल यांची स्कॉर्पिओ कार अडवून 4,50,000 रुपयांची जबरी चोरी करण्यात आली होती। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, सिन्नरचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे व वाडीवरेचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व तपास करत केरळ राज्यातील आरोपींचा माग काढला। केरळमधील त्रिसूर जिल्ह्यातून बाबू VR रमन पिल्ले आणि आकाश S कांत श्रीकांत यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या चौकशीतून पुढील आरोपींना सिन्नर परिसरात दरोड्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आली। अटक आरोपींमध्ये नियास मोहम्मद अली, मोहम्मद आदिल अब्दुल माजिद, अनिल कुमार करुणाकरा कुरुप, सबरीनाथ विनू KV, आसिफ हमीद, अब्दुल हमीद नासर, शाहरुख PS, शाहजहान, सिरल बाबू मजीद, अरुण कुमार K आणि सबिश VS संतोष यांचा समावेश आहे। त्यांच्या ताब्यातून तलवार, गुप्ती, कोयते, मिरची पूड, 3 चारचाकी वाहने आणि मोबाईलसह तब्बल 19,55,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही टोळी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही महामार्गावर दरोडे टाकत असल्याची कबुली आरोपींनी दिली असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। भागामध्ये एक गाडी लुटण्यासाठी आलेली आहे आणि ती गाडी लुटण्यासाठी त्यांनी सापळा रचलेला आहे। अशी माहिती मिळाल्यानंतर सिन्नरचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत भामरे, त्यांची पूर्ण टीम, इथले स्थानिक क्राईम ब्रँचची टीम यांनी एकत्रितपणे या ठिकाणी जे 10 लोक होते त्या लोकांना पाठलाग करून ताब्यात घेतलं। म्हणजे इथले 10 लोक आणि केरळमधून आणलेले 2 लोक, असे 12 लोकांना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे। एवढी मोठी टोळी आतापर्यंत कधी मिळालेली नाही। त्यातले 2 मिळतात, 3 मिळतात, 4 मिळतात, जास्तीत जास्त 12 लोकांना यामध्ये पकडलेलं आहे। या 12 लोकांच्याकडे 3 गाड्या मिळालेल्या आहेत, 3 वेगवेगळ्या गाड्या। त्यांच्यामध्ये स्कॉर्पिओमध्ये त्या 3 गाड्यामध्ये स्प्रे, वेफन आणि इतर सर्व रॉड वगैरे ह्या सगळ्या गोष्टीच्या दरोडे टाकण्यासाठी आवश्यक गोष्टी असतात त्या सर्व मिळाल्या। म्हणून या 12 लोकांच्या विरोधात सिन्नर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांच्याकडे ज्या कार होत्या त्यामध्ये टोयोटा इटिऑस, मारुती स्विफ्ट आणि होंडा सिटी अशा 3 वेगवेगळ्या कार त्याच्यामध्ये वापरल्या होत्या। बँकेमध्ये वापरणारे सगळे ATM कार्ड्स आणि इतर किमती मुद्देमाल असा साधारणतः एकूण 19,55,300 रुपयाचा मुद्देमाल हा त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे। त्यांचा PCR घेतला गेलेला आहे। कधीपर्यंत? 23 तारखेपर्यंत त्यांना PCR मिळालेला आहे आणि त्यांच्या इंट्रोगेशनमध्ये त्यांनी वाडीवरेचा गुन्हा केलेला असल्याची कबूल दिलेली आहे। याच्याबरोबरच आणखी काही जिल्ह्यातील आणि राज्याच्या बाहेर मधले सुद्धा गुन्हे की आताच्या पुढच्या परिस्थितीमध्ये नक्कीच उघडकीस येतील, कारण त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत सर्वत्र वापरली जाते आणि यांचे ज्या मोडस ऑपरेंडी आहे ती अतिशय गुंतागुंतीची आहे, ज्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे अत्यंत कठीण काम होतं। त्यांची भाषा आणि त्यांचे तात्काळ गायब होण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नव्हत्या। असाच गुन्हा याच्यापूर्वी काही युनिट्समध्ये झालेले आहेत, त्याच्यामधले 2-4 लोक पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे। परंतु ही सर्वच्या सर्व लोक पकडणं याच्यापर्यंत आतापर्यंत आणखी काही लोक त्याच्यामध्ये असणार आहेत। भविष्यात तपासामध्ये हे नक्कीच निष्पन्न होईल। कमिशन काढायची, त्याच्यामध्ये काही विशेष असेल त्या दिवशी तर त्या दिवशी बरोबर तरी एकी करायची, माल किती आहे बघायचा, त्याच्यावर हात मारायचा, असं स्वरूपाचं ते सगळं होतं। आणि हे खूप मोठी टीम असल्यामुळे त्याचे इन्चार्ज पर्यंत पोहोचणं म्हणजे खूप मुश्किल काम होतं। ते टप्पे केले होते त्यांनी, डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये नव्हते, नंबर वापरत होते, टेक्निकली खूप साऊंड हे होतं। त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ 2 म्हणजे मला वाटतं 20 डिसेंबर पासून आतापर्यंत 20 डिसेंबर नाही 11 डिसेंबर पासून आजपर्यंत एवढा वेळ लागलेला आहे की ज्याच्यामध्ये हे सगळं नाही आतापर्यंत आता ते आपला कबूल दिलेले आहे। आता कालच PCR झालेला आहे, त्यामुळे आज सध्या इंट्रोगेशन मध्ये आणखी काही 2 लोक आहेत की जे महत्वाची लोक आहेत ज्यांना
त्याच्यामध्ये आणखी लीड आहे. तर ते लोक मिळाल्यानंतर आणखी त्यामध्ये महाराष्ट्रामध्येच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे त्या गोष्टी ओपन झाल्या तर ते लोक त्यांना शिफ्ट करता येईल किंवा ट्रान्सफर करता येईल. आता जी लुटीची घटना आपल्याकडे वाडीवाराला घडली होती ती कधी? 2025 ची वाडीवरची घटना होती, राजूर पाटीची, हो. 11/12/25 ची.